दीदी हे आपण कॅफे तरी काढले पण हे चालेल ना? चालेल रे, काळजी करू नको तू, देव आहे आपल्या पाठीशी. दीदी लक्षात आली भावानी तरी आज होणार माझी भाऊ मला किती लांब कॅफे काढले शोधायला अर्धाच गेला. मर्दा शिर्या कुठं काढलाय तुला सांगितलेलं का नाही माझ्या मित्राचं बेसमेंट आहे तिथं काढलं असतं का नाही आपण. ते बसायचं खायला बसायची पण सोय नाही. काय म्हणता बसायला जागा केल्यास का नाही? बरं झालं ही आली. 100% तरी बिल होते. लाईटचं बिल तरी भागून जाईल. तो तिकडून या लागला, तो पण तुझा मित्र आहे ना रे? हे श्रेया भाऊ कॉंग्रॅच्युलेशन. एक नंबर कॅफे काढलेस भावा, खरेच लय भारी वाटले. आपली पोरं काय तर मोठं करा आल्यात, लय भारी वाटते भावा. इथं बसायची सोय इकडे आहे काय? ठीक आहे भाऊ. आईला बरं झालं आपली मराठी पोरं काहीतरी धंदा करायला लय भारी वाटायला आली. आपल्या माणसाला आपणच वर काढायला पाहिजे. एक नंबर आहे भावा, एक नंबर कॅफे आहे, एक नंबर सुरुवात केलेली आहे. असं चालू ठेव, कोणाला विचार करू नको. तुला काही पण गरज लागली 100% भावाला सांगूया. मला तर काय झालं नाही, तुम्ही बघा पैसे द्या नाही आम्ही तर जातो. मी तरी काही खाल्लेलंच नाही, त्यामुळे मानवलं काय मागू. तुम्ही मला इकडे घेऊन आला, मी तर काय पैसे देणार नाही. हे आपला मित्र आहे चला. काही त्यांनी पैसेच दिले नाही आपले. काय करायचं मला? तुझ्या मित्रांना काही बोलता पण येत. लाईट बिल कसं होणार आता? तू आता काहीतरी मॅनेज करायला पाहिजे. श्रेया भावा बर्गर एक नंबर होता, मला खरंच आवडला. किती झाले माझे भावा? अरे बाबा असू दे परत येत अरे असू दे बिसू दे, क्लोज आलीस काय? किती झाले सांग रे, लाजाला आलायस काय? पैशाला नाही म्हणू नकोस भावा. हे तू कमवलेले तुझ्या हक्काचे तुझ्या कष्टाचे पैसे आहेत. हे जर पैसे मी तुला दिले नाहीत की नाही भावा, मला रात्रभर झोप लागणार नाही. तसंही भावा आपले मराठी पोरं एकतर धंद्यात उतरण्याला झाल्या आणि तू धाडस करून या महासागरात उतरलायस तर मी तुझं पाय कशाला घेत. मला सांग किती पैसे झाल्यात, मला पैसे देऊ. चला, जय महाराष्ट्र. जय महाराज. महाराज.